नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि आता सगळीकडेच उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे, ती म्हणजे प्रचाराची. पण गेल्या 5 वर्षात जे विद्यमान आमदार होते त्यांनी नेमकी कामं काय केली? या विकास कामांना जी विकास कामं त्यांनी गेल्या 5 वर्षांपूर्वी मतदारांसमोर ठेवली होती, जी आश्वासनं दिली होती, ती पूर्ण झाली आहेत का? त्या विकास कामांना कशी गती मिळाली आहे? ती विकास कामं सध्या कुठल्या स्थितीत आहेत? या सगळ्याचा लेखाजोखा मांडणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा रणसंग्राम. या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत दादर माहीम मतदारसंघाचे सध्याचे मनसेचे विद्यमान आमदार नितीन सरदेसाई यांच्याशी. आपण त्यांचं स्वागत करूया. चला, आपलं स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये. खरं तर गेल्या 5 वर्षांपूर्वी ही चर्चा खूप झाली होती किंवा त्यानंतरही होत होती. पण मतदारांना किंवा सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं किंवा एक औत्सुक्य आहे की एक उद्योजक ते राजकारणी हा प्रवास तुमचा नेमका कसा झाला? नेमकी कोणती प्रेरणा या राजकारणात येण्यामागे आपल्याला होती? राजकारणात कसा आला अशा अर्थाने मी या गोष्टीकडे बघतो. बरेचदा काय होतं की आपली मित्रमंडळ असतात किंवा आपण आपल्या नातेवाईकांमध्ये चर्चा करताना राजकारण कसं वाईट आहे आणि राजकारणी कसे वाईट आहेत आणि ही सिस्टीम कशी बदलायला पाहिजे याच्यावरती चर्चा सातत्याने करत असतो. पण नुसती चर्चा करून हे भागणार आहे का? जर तुम्हाला वाटतं की जे काही लोक आहेत राजकारणातले ते जर काहीतरी चुकीचं करतात आणि हे सगळं बदलायला पाहिजे आणि सुधारायला पाहिजे असं जर वाटत असेल तर अशी नुसती चर्चा करून काहीच होणार नाही. त्याच्यामध्ये स्वतः जर उतरलं, ती सिस्टीम पेनिट्रेट केली, म्हणजे नुसतं काठावर बसून चर्चा करत राहण्यापेक्षा जर तुम्ही त्या पाण्यामध्ये उतरलात तर आणि तरच तुम्ही हे काहीतरी बदलू शकता. अन्यथा बाहेरून चर्चा कितीही जरी केली तर या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही आहे. हे जेव्हा मला रिअलाईज झालं त्यावेळेला मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेला नेमकं राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढलेला होता आणि त्यांच्याशी असलेले जे काही वैयक्तिक संबंध होते आणि हे सगळं पाहताना त्यावेळेला मला असं वाटलं की हो, जर काही बदलायचं असेल, महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काही करायचं असेल तर फक्त याच माध्यमातून हे होऊ शकतं. आणि या दोन्ही गोष्टी एका वेळेला जुळून आल्या आणि मग मी राजकारणामध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचं जे एक स्वप्न मनसेने दाखवलं होतं, ते स्वप्न घेऊन तुम्ही राजकारणात आलात. खरं तर तुमचा मतदारसंघ असा आहे की संमिश्र लोकवस्ती आहे. म्हणजे सामान्य माणसापासून अगदी उच्चभ्रू लोकवस्ती इथे आहे. सेलिब्रिटीज राहतात, काही क्रीडापटू राहतात. या सगळ्यांचा पाठिंबा त्यावेळेला आपल्याला कसा मिळाला? सगळ्याच लोकांना एकंदरीत ज्या प्रस्थापित राजकीय पक्ष होते, मग ते विधानसभेमध्ये सत्ताधारी असतील, कदाचित विरोधकही असतील, या दोन्ही प्रस्थापितांविरुद्ध लोकांच्या मनामध्ये आजही एक प्रचंड चीड आहे. याचं कारण सत्ताधारी चुकीचं करतायत हेही त्यांचं म्हणणं आहे आणि विरोधक त्यांना पुरेसा जो विरोध केला पाहिजे तोही तसा केला जात नाही आहे, रस्त्यावर उतरून काहीच केलं जात नाही आहे, असं लोकांच्या मनामध्ये या दोन्ही प्रस्थापितांविरुद्ध एक प्रचंड चीड होती. आणि मला वाटते की तीच नेमकी जी चीड होती ती कुठेतरी त्यालाच आम्ही एक वाचा फोडली. जे लोकांचे प्रश्न होते ते सातत्याने रस्त्यावर उतरून आम्ही त्याच्यासाठी लढा दिला. आणि हा सगळ्याच एकंदरीत गोष्टींचा मग जसं तुम्ही म्हणलात की मग ते उच्चभ्रू असतील किंवा क्रीडापटू असतील किंवा एका वर्गातले लोक असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल, या सगळ्यांच्याच मनामध्ये कुठेतरी एक खदखद होती, ती आमच्या माध्यमातून बाहेर आली आणि त्यांच्या सगळ्याच प्रश्नांना आम्ही थेट रस्त्यावर उतरून लढा देत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. खरं आहे. गेल्या 5 वर्षात आपण हा लढा देत आहात. विविध विकास कामांमधून ते आपण लोकांसमोर मांडत आलेले आहात. पण गेल्या 5 वर्षामध्ये जी विकास कामं झाली, किंबहुना गेल्या 5 वर्षामध्ये जी राजकीय परिस्थिती बदलत गेली, 2009 ची विधानसभा आणि आत्ताची विधानसभा, या दोन्हीमधली आव्हानं जी आहेत ती बदलली आहेत असं तुम्हाला वाटतं? 2009 आणि 2014 अर्थातच राजकीय परिस्थितीमध्ये सातत्याने फरक पडत असतो. सतत बदल हे होत असतात किंवा बदल हा सगळ्याच सृष्टीचा अविभाज्य घटक आहे. त्याप्रमाणे अनेक गोष्टींमध्ये आत्ताही बदल झालेले आहेत. पण मुख्यत्वे करून आजही प्रश्न तोच आहे की सत्ताधारी यांच्या विरोधात एक प्रचंड लोकांमध्ये राग आहे. मग तो केंद्रामध्ये लोकांनी आत्ता लोकसभेमध्ये दाखवून दिला. त्याच पद्धतीचा राग आत्तासुद्धा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये आहे आणि त्याला नक्कीच या विधानसभेमध्ये लोकांनी उत्तर दिलं नक्की तुम्हाला दिसून येईल याची मला खात्री वाटते. खरं आहे. खरं तर तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विषय महत्त्वाचे होते किंवा कळीचे मुद्दे होते असंही आपण म्हणू शकतो. जसं की दादर चौपाटीचं सुशोभीकरण असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पोलीस वसाहतीचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत. नेमकी कोणती विकास कामं आपल्याला आज लोकांमध्ये आपलं माणूस म्हणून एक ओळख निर्माण करून देऊन गेली? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जे आत्ता 3 उल्लेख केले त्याच्या व्यतिरिक्त या इकडे पाण्याचा प्रश्न होता. त्याचबरोबर जुन्या चाळी आणि जुन्या वाड्या ह्या परिसरामध्ये खूप आहेत. त्यांचे एक स्वतःचे म्हणून काही प्रश्न होते. तर तुम्ही जो क्रम दिला त्याप्रमाणे एक सुरुवातीलाच बोलायचं झालं तर पोलीस वसाहत हा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. जे पोलीस कर्मी
दिवसाचे 24 नाही तर कधी कधी 48 तास सुद्धा सातत्याने काम करत असतात रस्त्यावरती आपलं संरक्षण करण्यासाठी आणि आपण शांतपणे झोप लागावी म्हणून जे रस्त्यावर सातत्याने काम करत असतात त्यांच्या माहीम पोलीस सोसायटीच्या घरातली दुरावस्था मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि तितकं वाईट कोणाचंही जीवन असू नये असं मला खरोखरच प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे त्या वसाहतीची दुरुस्ती असेल किंवा त्याचा पुनर्विकास असेल याचा प्रश्न सातत्याने विधानसभेच्या माध्यमातून सरकारकडे सुद्धा हा मी लावून धरलेला आहे गेली 5 वर्ष. तुम्हाला खरंच सांगतो की आत्तापर्यंत कोणी नसेल केलं लोकलेखा समिती म्हणून जी सरकारातली अतिशय महत्त्वाची एक समिती आहे ज्याच्यामध्ये विरोधी पक्षातले सर्वपक्षीय आमदार असतात आणि त्याला बऱ्यापैकी महत्त्वाची समिती ती आहे किंवा सगळ्यात महत्त्वाची समिती असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. या समितीच्या अनेक आमदारांना घेऊन मी त्या पोलीस वसाहतीचा दौरा केला, अधिकृत त्याची मीटिंग केली. त्याच्यामध्ये गृह खात्याचे मग अधिकारी आले, PWD यांच्या ताब्यामध्ये ती आत्ता पोलीस वसाहत आहे. त्या सगळ्यांना बोलावून तिच्याकडची दुरवस्था दाखवली, त्याच्यासाठी निधी मंजूर करून घेतला. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आम्ही त्याच्यासाठी लढायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या नाही मी म्हणत नाही, पण जितकं व्हायला होतं तितकं या PWDच्या माध्यमातून अजिबात होत नाहीये. सरकार कातडं डोळ्यावरती ओढून बसलाय म्हणा किंवा काय, लाल फितीच्या कारभारामध्ये आजही ते अडकलेले, पण तो लढा आमचा चालूच आहे आणि लोकांना माहिती आहे की आम्ही त्यांच्यासाठी काय करतोय. ती पोलीस वसाहत खरंच चांगली व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये जे पोलीस कर्मचारी राहतात खूप मोठ्या संख्येने राहतात, त्यांचे आयुष्य सुधारलं पाहिजे, त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, यासाठी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतोय. दुसरं तुम्ही सांगितलं की रस्ते, वर्षानुवर्ष आपण बघतो की पावसाळा गेला की रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था होते. त्याच्यावरून वाहनं नेणं किंवा त्याच्यावरून चालणं ही शिक्षा आहे की काय असं अनेकदा वाटायला लागतं. त्यामुळे या विभागातले रस्ते, अंतर्गत रस्ते जे आहेत ते बऱ्याच अंशी सुधारण्याचा प्रयत्न केला. माझ्या 7ही नगरसेवकांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करून साथ दिली आणि आज ते अंतर्गत रस्ते बऱ्याच अंशी झालेले आहेत. पावसाळा असल्यामुळे काही ठिकाणची कामं बंद आहेत, ती मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये पुन्हा सुरू होतील आणि हा जो संपूर्ण प्रभादेवीपासून माहीमचा परिसर आहे याचे अंतर्गत रस्ते नक्कीच चांगले झालेले असतील, ज्याच्यावरून चालताना लोकांना खरंच बरं वाटेल. आणि हा माझा मार्ग देखणा असं जर आपण म्हटलं तर ते वावगं होणार नाही. मग त्याच्यामध्ये त्या रस्त्यांबरोबरच ते फुटपाथ असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे. आणि तिसरं जे तुम्ही आता म्हणालात की दादर चौपाटी हा खरोखरच आमच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणजे लहान असताना मला आठवत आहे की प्रभादेवीपासून जर चौपाटीवरून वाळूतून चालायला सुरुवात केली तर माहीमपर्यंत चालत जायला यायचं. संपूर्ण महाराष्ट्रातले लोक जसे आज आल्यानंतर गिरगाव चौपाटी किंवा जूला जातात तसेच दादरला सुद्धा यायचे. पण गेल्या काही वर्षामध्ये ते रेक्लेमेशनला ज्यावेळेला वांद्रे वरळी पूल तयार झाला, सीलिंग ब्रिज तयार झाला, त्याच्यानंतर तिकडे जी भरणी झाली, हा सगळा मिठी नदीचा प्रवाह जो त्याचं कुठेतरी त्याची दिशा बदलली आणि सगळी दादरची चौपाटी जी सुंदर होती त्याची आज दलदल झालेली आहे. तिकडे चांगले इकडचे परिसरातले लोक सोडा, टुरिस्ट केव्हाच बंद झाले, पण या परिसरातले लोक सुद्धा दादर चौपाटीवरती जाण्याचा मुलाबाळांना घेऊन विचार सुद्धा करत नाही, इतकी त्याची अवस्था वाईट आहे. याला काहीतरी उपाय तर काढायला पाहिजे. त्यामुळे मेरीटाईम बोर्ड आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आपण तिथे आता संरक्षक भिंत बांधतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या चौपाटीवर जाणं तर सोडा, पण गेल्या काही वर्षामध्ये दर पावसाळ्यामध्ये 4-4, 5-5 वेळा भरतीचं पाणी हे वीर सावरकर मार्गापर्यंत येतं. मग वीर सावरकर मार्ग आणि चौपाटी याच्यामध्ये कमीत कमी एक 10-15 इमारती असतील, ते सगळं क्रॉस करून वीर सावरकर मार्गावर पाणी येतं आणि रस्ता बंद होतो वाहतुकीसाठी. याच्याहून भयंकर काय असू शकतं? किनाऱ्यावरच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. महापौर बंगला असेल त्याचे कठडे दरवर्षी तुटतात. हे कुठेतरी बंद होणं गरजेचं होतं. म्हणून मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून तिथे संरक्षक भिंत बांधण्याचं काम चालू आहे. दादरपासून माहीमपर्यंत ती जी भिंत आहे ती पुढच्या काही टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. आता नुसती भिंत बांधून काय होणार, तर लोकांना त्याचा आनंद घेता यावा म्हणून त्याच्यावरती सुशोभीकरणाचा प्रयत्न चालू आहे. ते सुशोभीकरण सुरू झालंय, पुढच्या काही महिन्यामध्ये ते पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौपाटीचा आनंद लोकांना घेता येईल. इतक्यावरच थांबलेलो नाहीये, पुन्हा ती वाळू तिथे परत यावी यासाठी जिओट्यूब टेक्नॉलॉजीचा वापर करून पुन्हा एकदा काही वर्षांमध्ये पुढच्या दादर चौपाटी पहिल्यासारखी करायची. म्हणजे एका बाजूला वाळूतूनही फिरता येतंय, दुसऱ्या बाजूला त्या संरक्षक भिंतीवरून चालताना चौपाटीचा आणि समुद्राचा आनंद घेता येतोय. हे मला करायचं आणि मला वाटतं त्याला कदाचित पुढची 2-3 वर्ष लागतील पूर्ण व्हायला, पण त्या दिशेने अनेक पावलं आम्ही पुढे गेलेलो आहोत आणि ती पुढच्या काही महिन्यामध्ये लोकांना दिसायला लागेल, हे मात्र नक्की. खरंय. मोडकळीस आलेल्या इमारती हा सुद्धा आपल्या मतदारसंघातला एक महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी पण आपण सतत पाठपुरावा करत होतात. कुठपर्यंत हा पाठपुरावा आलाय, काय सध्या त्याची परिस्थिती आहे? नाही, सरकारामध्ये म्हणजे लोकांना सतत फक्त सरकारातले हाऊसिंगचे लोक असतील किंवा UD मधले
नगरविकास खात्याचे लोक असतील की या जुन्या इमारतीचं काहीतरी केलं पाहिजे. मुंबईमध्ये 19,000 इमारती आपण जुन्या म्हणतो, 40च्या पूर्वीच्या त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. त्यांची कौलं गळत आहेत, त्यांच्या गच्च्या गळत आहेत, त्याचे जिने जुने झालेले आहेत, लाकडी जिने आहेत, ते कधीही पडू शकतात, घरामध्ये प्लास्टर पडत असतं. अशा पद्धतीच्या जुन्या चाळी इथे आहेत. आणि कायदे जे वेळोवेळी बदलत गेले पाहिजेत ते कधीही सरकारने बदलले नाहीत आणि ती माणसं वर्षानुवर्ष आजही तितक्याच वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत. तर याच्यासाठी कायदे बदलून त्या सगळ्यांना पुन्हा एकदा चांगल्या घरामध्ये जाण्याचं त्यांचं जे स्वप्न असतं, अनेकांची कुटुंब वाढलेली असतात काळाबरोबर, तर त्या सगळ्यांना ती जागा लहान पडायला लागलेली असते. तर कुठेतरी या चाळींच्या समस्या एकतर दुरुस्तीच्या माध्यमातून, म्हणजे त्यांना म्हाडाच्या मार्फत त्या दुरुस्त्या करून घेणं, त्यांना आपला आमदारांचा जो निधी असतो तो निधी देणं, त्याची ड्रेनेजची वाईट अवस्था असते, संडास अतिशय वाईट अवस्थेत असतात, माणसांना खरंच राहण्यासाठी तिथे खूप त्रास असतो, त्यांच्या एक स्वतःच्या म्हणून खूप वेगळ्या समस्या असतात, त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. निधी त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. पुनर्विकासासाठी कुठे जर काही मदत लागणार असेल तर ती करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि एकूणच या चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचं, जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवन सुसह्य व्हावं, हा त्यातला एक प्रमुख उद्देश होता. पाण्याची समस्या होती, त्यांना पाणी देण्याचंही अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत होतं, ते सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितीन सरदेसाई यांच्याशी सुरू असलेला हा संवाद, त्यांच्या मतदारसंघाचा लेखाजोखा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण लेखाजोखा मांडतोय तो दादर माहीम मतदारसंघाचा आणि आपल्यासोबत आहेत आमदार नितीन सरदेसाई. शिवाजी पार्कच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प ज्याला आपण म्हणू तो तुम्ही राबवलात. तर या पार्कातल्या लोकांसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा इतर सुविधा असतील त्यासाठी नेमकं काय केलं? मुंबईमध्ये आणि एकंदरीत कोकणपट्टीमध्ये प्रचंड प्रमाणावर पाऊस पडतो, खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पण दर उन्हाळ्याला की मुंबईमध्ये पाणी टंचाई ठरलेली आहे. आता मला सांगा की हे जे पावसाचं पडणारं पाणी आहे हे आपल्याला खरं तर निसर्ग मोफत देत असतो, पण आपण त्याच्यावरती कुठलीही काहीही ते पाणी संवर्धन करण्याची कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे ते सगळंच्या सगळं पाणी गटारामार्फत समुद्रामध्ये निघून जातं. म्हणून शिवाजी पार्कमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चानी एक रेनवॉटर हार्वेस्टिंगचा, म्हणजे ज्याला आपण पर्जन्य जलसंचय असं म्हणू, तो प्रकल्प आम्ही राबवला. जेणेकरून शिवाजी पार्कामध्ये करोडो लिटर पाणी जे दरवर्षी पावसाच्या माध्यमातून पडत असतं ते सगळं समुद्रात जाण्याच्या ऐवजी आता त्यातलं बरंचसं पाणी हे त्याच भूगर्भामध्ये जात आहे. आणि आता जवळपास दरवर्षी शिवाजी पार्क पूर्ण वर्षभर हिरवं ठेवण्यासाठी करू शकतो. त्याचबरोबर आजूबाजूच्या सगळ्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे जर कोणाला कधी पाणी टंचाईचा सामना करावा लागला भविष्यामध्ये तर मग बोरवेल असेल किंवा रिंगवेल असेल या माध्यमातून ते सगळं पाणी पिण्यासाठी नाही कदाचित तरीसुद्धा बाकी सर्व गोष्टींसाठी वापरता येईल आणि या परिसरामध्ये पाण्याची समस्या राहणार नाही, हे यापुढे खात्री करून घेण्यासाठी आम्ही तो प्रकल्प राबवला. नक्की. एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आपल्या मतदारसंघातला हेरिटेजचा. या हेरिटेजच्या मुद्द्याच्या वेळेला एक वादंग निर्माण झाला होता किंवा रहिवाशांचा विरोध होता, बराच प्रश्न मोठा झाला होता. नेमकी आपली त्यावेळची भूमिका काय होती आणि यापुढे काय असेल? आपल्या ज्या जुन्या वास्तू आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा आपलं जे हेरिटेज आहे हे जपलं पाहिजे, हे मला 100% मान्य आहे. पण शिवाजी पार्कमध्ये ज्या इमारती आजूबाजूला बांधल्या गेल्या आहेत या साधारणपणे 1940च्या नंतर बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्याला आता 60-70 वर्ष झालेली आहेत. आता ह्या 1940 साली ज्या इमारती झाल्यात त्याला आता झाली जवळजवळ 74 वर्ष आज जर आपण पाहिलं तर. मग 74 वर्षानंतर त्या इमारतीमध्ये त्या जुन्या झाल्या. त्याच्यामध्ये जसं मगाशी मी चाळींच्या बाबतीत सांगितलं तसं त्या इमारतीच्या सुद्धा काही समस्या आहेत. तिथे छप्पर कोसळत आहे, तिकडे अनेक गच्च्यांमधून पाणी गळत आहे, त्याच्या स्वतःच्या ड्रेनेज लाईन जुन्या झालेल्या आहेत. हे सगळं बदलणं गरजेचं आहे. आणि हेरिटेज दर्जा 1 मध्ये त्या ह्या सगळ्या इमारती टाकल्यानंतर साधा खिळा ठोकायचा जरी असेल तुम्हाला भिंतीवरती तरी तुम्ही करू शकणार नाही. मग तुमच्या घराची दुरुस्ती, मग साधं टॉयलेटमधली काही दुरुस्ती असेल, लाद्या बदलायच्या असतील किंवा गळती थांबवायची असेल गच्चीतली तर गच्चीवर सुद्धा काही दुरुस्ती करायची असेल, यातलं काहीही करता येणं शक्य नाही. अशा पद्धतीचा हेरिटेजचा कायदा होता. आता याला विरोध नाही करायचा तर काय करायचं? लोक एकतर कुटुंब वाढल्यामुळे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना पुनर्विकास करायचा नाहीये त्यांना दुरुस्ती तर कमीत कमी करू द्यायला पाहिजे होती. तर हेरिटेजमध्ये खिळा सुद्धा ठोकायचा नाही असं करून या सगळ्या इमारतीवरती बंधनं आणली. आणि या सगळ्या लोकांनी काय मग कधी डोक्यावरती छप्पर पडेल, कधी पंखा पडेल म्हणून मरणाची वाट बघायची का? इतके लोक जीव मुठीत धरून जगतायत इकडचे. तर याला आम्ही रस्त्यावर उतरून विरोध केला. जनतेने इकडच्या खूप चांगली साथ आम्हाला दिली आणि त्यामुळे तो प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावरती आहे. खरंय.
याचीच प्रचिती किंवा याची आपण म्हणूया की आपल्याला पोचपावती जी मिळते ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळाली असं आपण म्हणू शकतो की 7 नगरसेवक जे होते मनसेचे ते या मतदारसंघातून निवडून आले. नाही, अगदी बरोबर आहे. तुम्ही अतिशय चांगला मुद्दा सांगितलात की कुठेतरी आमदार झाल्यापासून आणि त्याच्या आधी राजसाहेबांनी जे काही सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी, भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसांसाठी जे काही लढे आम्ही विविध आंदोलनाच्या माध्यमातून दिले, त्याच्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो आणि त्याच्या आमदार असण्याच्या माध्यमातून जी कामं इथल्या जनतेची दिली, त्यामुळे आमदार झाल्यानंतर 2.5 वर्षात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये इकडच्या जनतेने खरोखरच एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित केला. 7च्या 7 या विभागातले नगरसेवक हे इथल्या जनतेने निवडून दिले. म्हणजे कुठेतरी राजसाहेबांवरचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरचा आणि मी थोडंसं त्यातला एक खारीचा वाटा माझा आहे असं म्हणेन की आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरचा आणि माझ्यावरचा विश्वास त्यांनी त्याच्यातून सार्थ ठरवला आणि कुठेतरी चांगलं काम आपण करतोय याची पोचपावती दिली. हा खरं तर मतदारसंघ जास्त करून ओळखला जायचा तो म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र 2009च्या निवडणुकीत तो तुम्ही त्यांच्याकडनं खेचून आणलात. आता शिवसेना पुन्हा एकदा तो मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, तो प्रतिष्ठेचा केला जाणार. त्याकरता आपली रणनीती कशी असेल 2014च्या निवडणुकांसाठी? रणनीती म्हणजे असं आहे की आपण सातत्याने लोकांची कामं करत राहायची, लोकांना भेटत राहायचं, ज्या ज्या त्यांच्या समस्या त्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचा. लोक हे सगळं पाहत असतात, त्यांना कळत असतं कोण आपल्यासाठी किती काम करते आणि त्याच्यानंतरच ते निर्णय घेत असतात. इथली जनता सुजाण आहे, त्यांना संपूर्ण राजकीय परिस्थितीची कल्पना आहे आणि जो का त्यांच्यासाठी काम करतो त्याला ते नेहमीच ते पाठीशी उभे राहत असतात. त्यामुळे बाकी इतर कुठल्या गोष्टींबद्दल मला भाष्य करायला आवडणार नाही, पण आम्ही त्यांच्यासाठी खूप कामं करण्याचा प्रयत्न केलाय, करत आहोत आणि करत राहू याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर उभे राहतील याची मला नुसतंच म्हणजे अपेक्षा नाही तर खात्री सुद्धा आहे. पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज ठाकरेंचे आपण असं म्हणूया की तुम्ही एक बिनीचे शिलेदार आहात, कारण 7 नगरसेवक तुमच्या मतदारसंघात निवडून आले. पूर्वीपासून तुमची राज ठाकरेंशी ओळख होती. नेमकं राज ठाकरे आणि तुमची मैत्री याबद्दल थोडंसं सांगाल? नाही, खरं तर ती मैत्री फार पूर्वीपासूनची आहे. म्हणजे ती कौटुंबिक अशा पद्धतीचे संबंध आहेत. अनेक वर्ष म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून ती आहे. पण त्या मैत्रीमध्ये राजकारण आणि ती मैत्री ह्याच्यामध्ये आम्ही कधीही गल्लत होऊ दिली नाही. म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त आम्ही मित्र असतो, पण जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा ते कडक रिंगमास्टरसारखे असतात आणि म्हणूनच कदाचित माझ्याकडून जास्ती चांगली कामं, म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट जरी इकडे एखादी चुकलेली असली, म्हणजे कुठेतरी चालताना त्यांना एखाद्या ठिकाणी काहीतरी रस्त्यात खड्डे दिसले किंवा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने झाडं वाढलेली दिसली किंवा असं काहीही छोटीशी गोष्ट जरी इकडे या मतदारसंघामध्ये चुकीची दिसली तर ते पटकन मला फोन करतात आणि सांगतात की नितीन हे चुकीचं आहे, तात्काळ मला बदललेलं पाहिजे, उद्या मला हे इकडे दिसता कामा नये. त्यामुळे मला सतत ऑन टोज म्हणतो ना की सतत पळत राहावं लागतं आणि ते पळत राहिल्यामुळे कदाचित माझ्याकडून काहीतरी सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये चांगलं काम झालं आणि म्हणून ते काम चांगलं झाल्यामुळे नगरसेवक लोकांनी निवडून दिले. पण या नगरसेवकांवर सुद्धा त्यांचं फार बारीक लक्ष असतं. म्हणजे जरासं कुठे इकडे काहीतरी त्यांना येता जाताना वाईट गोष्ट दिसली की लगेच ते फोन करून सांगतात की इकडचं चुकीचं आहे, करून टाक. त्यामुळे त्यांचं इथे स्वतः राहत असल्यामुळे खूप लक्ष असतं आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा सारखं जागरूक राहायला लागतं. एका अर्थी हे जे सतत आपल्याला कोणतरी आपल्यावर लक्ष ठेवू नये या भावनेतून आमच्या हातून चांगलं काम होतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती मैत्री एका बाजूला जरी असली तरी बाकी सगळं त्यांचा जो आमच्यावरती धाक किंवा वचक आमचा सगळ्यांवरती आहे तो आम्हाला स्वतःला लोकांची कामं करताना त्याचा खूप उपयोग होतो. आपल्यावरती नेहमी आरोप केला जातो आणि विशेषतः आता जास्त तो आरोप केला जातोय की दादर माहीम मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते पोस्टरवर जास्त दिसतात आणि मतदारसंघामध्ये कमी दिसतात. आपले विरोधक सध्याचे या मतदारसंघातले आरोप करतायत, त्यावर आपण काय सांगाल? हा एक आरोप वगळता त्यांच्याकडे आरोप करण्यासाठी दुसरं काही शिल्लकच नाही आहे, म्हणून कदाचित एक ओढून ताणून केलेला आरोप आहे. हे जर खरं असतं तर मुळामध्ये 2009 साली मी आमदार झाल्यानंतर 2012 म्हणजे 2.5 वर्षाच्या अवधीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. जर हे खरं असतं आणि मी लोकांमध्ये जात नसतो किंवा लोकांची कामं करत नसतो तर लोकांनी सर्वच्या सर्व 7 नगरसेवक इकडून माझे निवडून देऊन रेकॉर्ड नसता केला. आणि दुसरं म्हणजे की पोस्टर हे एक माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं. मग जसं वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण केलेली कामं किंवा लोकांपुढे जात असतो, कधी कधी इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा टी व्हीच्या माध्यमातून आपण जात असतो, तसं हे पोस्टर्स हे एक लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. त्याचा
अतिशय चांगल्या पद्धतीने कदाचित मी वापर केला असेल आणि त्यांच्याकडे दुसरं काही आरोप करण्यासारखं शिल्लक नसल्यामुळे त्यांनी आरोप केला असेल. मला एकच फक्त त्याच्यामध्ये सांगायचं आहे, जे महत्त्वाचं आहे, की मी गेली काही वर्ष पोस्टरवर दिसत असेन, पण मी फक्त एकाच म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या एकाच पक्षाच्या पोस्टरवरती दिसतोय. त्यांच्यासारखा 2-3 वर्ष दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाच्या, कधी काँग्रेसच्या पोस्टरवर तर कधी शिवसेनेच्या पोस्टरवर असं नाही दिसत आहे. जे काय माझ्या निष्ठा या माझ्या पक्षाशी आहेत आणि त्या सातत्याने तशाच आहेत, यापुढेही राहतील याची खात्री इकडच्या लोकांना आहे. त्यामुळे या पोस्टरबाजीचा मुद्दा वगळता त्यांच्याकडे दुसरा कुठलाही आरोप करायला काही शिल्लक नसल्यामुळे ते आरोप करतात. त्याच्याकडे फारसं लक्ष न दिलेलं बरं. नक्कीच. धन्यवाद नितीन सरदेसाई. तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी झी 24 तास समोर आलात आणि त्यानिमित्ताने जनतेसमोर आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. मात्र पुढच्या भागात भेटणार आहोत अशाच एका विद्यमान आमदाराला किंवा इच्छुक आमदाराला ज्यांच्या कामाचा लेखाजोखा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.